पावसात पडते, पावसात जाऊन आणला. आणि आता फ्लावरची आणि आपण कोबीची पण लावूया रोप, म्हणजे बिया. फ्लावर, कोबी, आणि मुळा, बीट, गाजर. जी आहे एवढा असा गड्डा आपल्याला. तरी सांगलीत आहे म्हणून आम्हाला एवढं काही हे नाही आहे, म्हणजे महाग नाही आहे. मुंबई पुण्याला मला वाटतं 100 रुपयालाच गड्डा असणार आहे. हे 50 रुपये म्हणलं होतं, 40ला आणला सगळं. आणि टोमॅटो तर 40ला अर्धाच, 70ला किलो. आता रोपं लावलेत आम्ही पण. आता बघूया आता लागतात का त्या टमाटरला. पालक तर, आणि हे एवढासा भाजीपाला दिसतं, एवढाच 2-3 टायमाचाच भाजीपाला आहे. परत किती 500 रुपयाला भाजीपाल्याला गेलं, आणि 500 रुपयाची कांदा बटाटा. एवढी महागाई वाढली, काय करणार. भाजीच तेवढी बाकीची सगळं तरी हाय मापात. भाज्या रोज लागतात म्हणून असं वाटतं आपल्याला महाग झाले. कष्ट बी तेवढंच असते. आता मी शेतात लावलंय, मला माहीत आहे. कीड लागली ना तर सगळा भाजीपाला व्यर्थ जातो. या बिया लावणं, कष्ट करणं म्हणजे व्यर्थ जाते. त्यामुळं आपल्याला वाटतंय महाग आहे. पण कसं आहे माहिती आहे का, जे लावतंय, जे कष्ट घेतंय ना त्यालाच माहीत भाजीपाल्याची किंमत. आणि आणणाऱ्याला पण माहीत असतं, जे कमवून आपल्या भाजीपाला विकत घेतंय, विकत घेणाऱ्याला पण कष्ट करायला लागते, आणि शेतकऱ्याला पण डबल टिबल कष्ट करायला लागते. त्यामुळे महाग म्हणून चालत नाही. सगळ्याला आपापल्या संसारासाठी जगायचं असते, आणि सगळ्याला आपापल्या जिम्मेदाऱ्या पार पाडायच्या असतात. त्यामुळं पैशाचं मोल बघून चालत नाही. जीवन आहे, जगायचं आहे, तर पैसे खर्चायला लागेल. आणि जीवन चांगलं व्यवस्थित जगून व्यवस्थित राहून दाखवायला पाहिजे. त्यामुळे आणि त्यातनंच 4 पैसे वाचवले, त्यातनंच 4 पैसे पण वाचलं पाहिजे. आणि शेतकऱ्याला पण म्हणजे असं म्हणणं चालत नाही की महाग झालंय, महाग केलंय. कोणाला म्हणजे दोष देता येत नाही, की सगळ्याला माहीत असते कसा आहे. आता मी पालक, मग आता मी गेल्या आठवड्यात पालक एकदम टवटवीत घेऊन आलती घरी शेतातली. आणि काल मी आणायला गेले तर सगळी पानं किडवून, म्हणजे किड्यांनी खाल्ली होती. तर त्यातनंच मी निवडून आणायला, मला एक 10-15-20 मिनटं ती पाला काढून टाकला, खराब आला. आणि निवडून टवटवीत पाला आणायला मला 15-20 मिनटं गेली. तर ते शेतकरी आपले 1-1 एकर 2-2 एकर लावतात, तर त्यांना किती कष्ट करायला लागत असेल. तर कष्टाची चीज असते. त्यामुळे शेतकऱ्याला आणि घेणाऱ्याला कोणालाच दोष देता येत नाही, भाजीपाल्याच्या बाबतीत असू द्या, काय असू द्या. आणि ही भाजी मुळं बघा किती छान आहे. ती मोठा मुळा आहे. मग ही आपल्याला किसून भाजी करता येते डाळ घालून. त्यासाठी मी मोठी मुळं आणल्या 2. हे 2 किसली ना तर मग एकची भाजी करायची, एक किसून ठेवून नंतर केलं तरी चालतंय. असंच ठेवून चिरून खाल्ला तरी चालतंय. पराठा पण करू, मोठी लाट आहे बघ भाजी. पराठा पण करू शकते. पराठा पण, मुळ्याचा पराठा पण करतात. आणि ही आता ही भाजी का नाही, मुळ्याला एकदम टवटवीत पानं होती. तर मी म्हणलं शेपूची भाजी करायची, त्यातच मिक्स करून मुळ्याची भाजी केली तर चालते. का की एवढा पाला केला ना तर शिजून एवढाच होतो. या ही सिंगल करायचा म्हटलं तर. मग आता शेपू चांगला असते. चांगला असते. आपला मुळा कसा आहे, किडनीला चांगला असते. किडनीचं म्हणजे स्वच्छ करत असतो मुळा. आणि आपल्या मुळ्याची भाजी पण अशी जर टवटवीत पानं असली ना मुळ्याला, ही मुळ्याची मी काढून घेतली आता. मुळा आणली ना, ही मुळा आणल्या. तर ह्याला एवढी मस्त टवटवीत पानं होती. तर नको म्हणलं टाकायला, आधी निवडून ठेवूया आणि मग भाजीपाला भरत बसूया. तरी हे बघा किती मस्त काढला. हे बघा असे कवळी एकदम छान आहे. मग सगळाच घेऊन ह्या भाजीत, आपल्या शेपूच्या भाजीत मिक्स करून डाळ घालून करून मोकळं व्हायचं. म्हणजे भाजीत आपल्याला मुळ्याचं सत्व पण मिळतंय आपल्या शरीरासाठी. मला काय म्हणायचं असतं माहित नाही. पराठा करायचा सियाला आणि अजय मामाला मुळ्याची भाजी पराठा लय आवडतात. तसं तर सगळ्यांना आवडतात, पण अजय आमचा आवडीनं खाणार म्हणजे मुळ्याची सुकी भाजी त्याला लय आवडते. असं म्हणजे सलाद खात नाही मुळा, सलाद खात नाही. सलाद त्याला बीट देते मी, बीट ककडी सलाड मध्ये देते. पण असं उचलून एखादा काय खाणार नाही, केळ खाणार नाही, बाकीची फळं खाणार नाही. मग ते सॅलेडसाठी आपलं चिरून जर सगळं दिलं तर मुळ्याची सुकी भाजी आणि पराठा हे खाईल. परत सॅलेडमध्ये खात नाही, बाकी सगळं खातो.